चुकीचं बोललो होतो मी? कोणता गुन्हा केला मी? आणि माझं वाक्य काय होतं? जर बिहार सरकारने महाराष्ट्राच्या पोलिसांवरती अपहरणाच्या केसेस जर समजा टाकल्या तर मी महाराष्ट्रामधले जेवढे बिहारी आहेत यांना मी घुसखोर ठरवून महाराष्ट्राच्या बाहेर काढीन, हे माझं वाक्य होतं. जर ऐकायचंच नाही, फक्त तर ऐकायचं आणि ह्याच्यावरती खेळवत बसायचं तुमच्या हिंदी चॅनलची टीआरपी. बोलवायची सगळी कोंबडी आणि झुंजून बसायची. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? विषय समजून घ्यायचा नाही आणि नुसती फक्त चॅनलवाले फक्त यांचा खेळ करत बसणार, यांची टीआरपी वाढवत बसणार, मधल्या मधल्या जाहिराती वाढवत बसणार. हा त्या हिंदी चॅनलवाल्यांना पण सांगतो, तुमचा पहिला खेळ थांबवा, नाही तर महाराष्ट्राचा तुमचा खेळ थांबवीन मी. कोणाची भांडणं लावत बसायची? तुम्हाला मराठी समजत नसेल तर महाराष्ट्रामधले जे मराठी रिपोर्टर आहेत, पत्रकार आहेत, त्यांना विचारून घ्या हा काय बोलला. विनाकारण आपल्या देशाचं वातावरण तापत बसायचं. पण त्यांची तो चीफ सेक्रेटरी जो जे काय बोलला त्याच्याबद्दल कोणी बोलायला नाही हिंदी चॅनलवाले की हा असं कसं बोलला. तिकडे तुम्ही म्हणतात कायदा, पण कायद्याचाच वापर करायचा असेल तर या देशामध्ये इतके कायदे आहेत, वापरू काय? वापरू? कायद्याच्या धमक्या देत आहेत. या महाराष्ट्रामधले सगळ्या ठिकाणचे मी आता सांगितलं, आपण या देशामधनं जवळपास 48 रेल्वे ट्रेन्स रोज महाराष्ट्रामध्ये येत आहेत. कोण येत आहे आतमध्ये? उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या भागात 48 ट्रेन्स रोज येत आहेत. कुठे जात आहेत? मुंबईत येत आहेत, ठाण्यात जात आहेत, पुण्याला जात आहेत, कोल्हापूरला जात आहेत. कोण त्या गाड्यांमधून उतरतंय, कुठे जातंय, काय करतंय माहिती नाही आणि त्याच्यानंतर पोलिसांवरती दोष द्यायचे. एखादी घटना घडली, एखादी गोष्ट घडली तर या देशामधला कोणी माणूस कुठेही जाऊन राहू शकतो, पण कसाही नाही. तिथल्या जर समजा ऍडमिनिस्ट्रेशनला, तिथले जे पोलीस खातं आहे, तिथले जे सरकार आहे, तिथली जे काही गोष्टी असेल त्यांना तर माहितीच नसेल आलीत माणसं कोण, ते तरी कसा कंट्रोल ठेवणार या सगळ्या गोष्टींवरती? त्याच्यामुळे मला फक्त या हिंदी चॅनलवाल्यांना आणि बाकीचे सगळे बकबक करणारे लोक आहेत ना, यांना फक्त सांगायचं माझा पारा चढवू नका तुम्ही लोकांनी. मी जे बोलतोय हे नीट पहिले समजून घ्या. समजत नसेल तर विचारून घ्या आणि विचारूनही घेता येत नसेल तर पुढचं मी काय करेन आपल्याला कल्पना आहे या गोष्टीची. आता सुरू असते ब्रेकिंग न्यूज. राज ठाकरे चॅनलवाले को धमकी 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 धमकी. गोळा करा जाहिराती, गोळा करा जाहिराती, गोळा करा पैसे, गोळा करा. धमकी धमकी, ये देखो कैसे बोले. यायला सारखं हेच दाखवत बसायचं. एखादा पडला की तगड्यावर 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 दाखवत नाही. सर्कल दाखवायचं, ये देखो कैसे गेला. सर्कल ये देखो कैसे गेला, सारखं तेच. बालिश चले. देखो चैनल वालों को सारा बोला. तमाशे करत बसायचे रेलवर आणि लोकांनी बरोबर करत बसायची. मला जेवढं सांगायचं तेवढं मी सांगितलंय. कळलं असेल तर तुम्ही चॅनलवाल्यांनी, हे हिंदी चॅनलवाले या बोलतोय मी, ते मराठी नाही. मराठीवाल्यांना सगळं समजतं, इंग्लिशवाल्यांचा संबंधच नाही, ते चंद्रावरतीच असतात.